आज इलेक्ट्रिकल सर्किट नेटवर्क ह्या विषयाचं प्रॅक्टिकल नंबर 9 आपण बघणार आहे. ओके, प्रॅक्टिकल नंबर 9 काय सांगते बघा. कोणते मोठ्यानं वाचतो. प्रॅक्टिकल नंबर 9 काय सांगतोय. Determination of active, reactive and apparent power consumed in given RLC series circuit. काय सांगते. R रेझिस्टिव्ह लोड, L इंडक्टिव्ह लोड, C कॅपॅसिटिव्ह लोड. तिन्ही लोडला आपण सिरीजमध्ये जोडल्यानंतर ॲक्टिव्ह, रिॲक्टिव्ह आणि ॲपरंट पॉवर काय कंझ्युम्ड होते त्याच्यावरचं आपल्याला काय करायचं, प्रॅक्टिकल बघायचं. ओके, हां, त्याच्यामध्ये 3 कंडिशन्स दिलेत इन द 3 केसेस ऑफ RLC सिरीज सर्किट. RLC सिरीज सर्किटमध्ये 3 कंडिशन आहेत. कंडिशन नंबर 1 आहे XL इज ग्रेटर दॅन XC. त्यावेळी तुमचं फेज अँगल कसं असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. त्यासमोर आहे बघा सगळी कंडिशन 3 दिसतात का बघा. द 3 केसेस ऑफ RLC सिरीज सर्किट दिसते का. ओके, त्याच्यानंतर कंडिशन नंबर 1 काय सांगते, XL इज ग्रेटर दॅन XC, द फेज अँगल इज पॉझिटिव्ह. ओके, सेकंड कंडिशन काय सांगतो बघा, XL इज लेस दॅन XC, म्हणजे XL लहान आहे कशापेक्षा, XC पेक्षा. त्यावेळी आपलं फेज अँगल कसं असणार आहे, निगेटिव्ह. 3 नंबरचं कंडिशन काय सांगतोय, XL इज इक्वल टू XC. त्यावेळी आपलं फेज अँगल काय असणार आहे, 0 डिग्री. येतं लक्षात. हां, हे थेरॉटिकल पार्ट आहे, कंडिशन्स आहेत. त्याचा ओरिएंटेड आपल्याला सर्किट डायग्राम बघायचा आहे. त्याच्यानंतर लागणारा ॲपरेटस आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर काही कॅल्क्युलेशनसाठी आपल्याला रिडिंग घ्यायचं. ओके, आता ह्या प्रॅक्टिकल करण्यासाठी लागणाऱ्या इक्विपमेंट काय काय आहेत. एक रेझिस्टिव्ह लोड पाहिजे, इंडक्टिव्ह लोड पाहिजे आणि कॅपॅसिटिव्ह लोड पाहिजे. त्याच्यासोबत 3 फेज व्हॅरॅक, तिथं सिंगल फेज 230 व्होल्ट सप्लायचं, आणि त्याच्यानंतर एक वॅट मीटर पाहिजे, एक ॲमीटर पाहिजे आणि एक वॅट मीटर. व्होल्ट मीटर, ॲमीटर आणि वॅट मीटर, 3 फेज व्हॅरॅक आणि 3 लोड आपल्याकडं पाहिजे. ओके, हां, मग ह्याचं सर्किट डायग्रामचं कनेक्शन कसं आहे बघा. सगळ्यांनी तिन्ही लोडमध्ये हे बघा, हे 3 फेज लोड आहे, हे 3 फेज लोड आहे आणि हे 3 फेज लोड आहे. प्रत्येक लोडमध्ये आपण एकच फेज आपण वापरणार, कारण आपल्याला सिंगल फेजवरची प्रॅक्टिकल घ्यायचं. मग देताना सप्लाय आपण बी फेजमधून सप्लाय दिले. 3 फेज व्हॅरॅकमधनं काय केले, बी फेजमधनं सप्लाय दिले. बी फेजमधनं सप्लाय दिल्यामुळं रेझिस्टिव्ह लोडचं बी साईड वापरले बी फेज, इंडक्टिव्हमध्ये बी फेज वापरले, कॅपॅसिटिव्हमध्ये बी फेज आपण वापरलेला आहे. ओके, हां, चला सर्किट डायग्राममध्ये आपण काय करूया, कनेक्शन्स बघूया. सगळे कनेक्शन्स बघा सगळे. पहिला स्टार्टिंगला काय म्हटलं आपण, ऑटो ट्रान्सफॉर्मर आहे. ओके, ऑटो ट्रान्सफॉर्मर मध्ये बी पासून पहिला स्टार्टिंगला पॅरलल मध्ये व्होल्ट मीटर जोडले आपण. पॅरलल मध्ये काय जोडले, व्होल्ट मीटर. बघा, व्होल्ट मीटर जो आहे तो काय सांगतोय, व्होल्ट मीटरचा निगेटिव्हला आपला 3 फेज व्हॅरॅकचा निगेटिव्ह पॉइंट, आणि जे बी फेज आपण वापरले ते बी फेज व्होल्ट मीटरच्या 300ला आपण वापरले. व्होल्ट मीटरला कुठं वापरले, 300ला. कारण सांगू शकता, सिंगल फेज वरचं प्रॅक्टिकल आहे आणि सिंगल फेज साठी आपल्याला 230 व्होल्ट पेक्षाही कमी लागतं किंवा 230 पर्यंत लागतं. त्याच्यापेक्षा मॅक्झिमम आपल्याला नको आहे. मग व्होल्ट मीटर मध्ये 300 व्होल्ट वापरले की 300 हे 230च्या रिडिंगसाठी योग्य आहे. 600 कधी घेतो आपण, 3 फेज असेल तर 600 आपण घेतोय. बघा, म्हणजे कॉमन आणि 300 इथं आपण वापरलं. नंबर 1. त्याच्यानंतर बघा, बी फेज जो फेज आहे ते ॲमीटरचं कुठे गेले, पॉझिटिव्हला. सर्किट डायग्राम मध्ये बघा, ॲमीटरच्या पॉझिटिव्हला. आता ॲमीटरचा निगेटिव्ह कुठे गेले, पुढं वॅट मीटरच्या मेनला, एमला. एम आणि सी इंटरनल कनेक्टेड असते. आणि त्याच्यानंतर एल पासून कुठं गेले सप्लाय, आर लोडचा, रेझिस्टिव्ह लोडच्या पॉझिटिव्ह, रेझिस्टिव्ह लोडच्या पॉझिटिव्ह. त्याच्यानंतर रेझिस्टिव्ह लोडचं निगेटिव्ह कुठे गेले, एल इंडक्टिव्ह लोडच्या पॉझिटिव्ह, आणि इंडक्टिव्हचं निगेटिव्ह कॅपॅसिटिव्हच्या पॉझिटिव्ह, आणि कॅपॅसिटिव्हचं निगेटिव्ह ऑटो ट्रान्सफॉर्मरच्या न्यूट्रलला. ओके, आणि त्याच्यासोबत वॅट मीटरचा जे आपण व्ही पॉइंट आहे, MLCV,
त्यातलं V.300 वापरले ते कुठे गेले निगेटिव्हला. येतं लक्षात. सर्किट डायग्राम सगळ्यांचं लक्षात येतोय. ओके. हा मग आपण काय करायचं, सर्किट डायग्राम जर लक्षात आला असेल तर आपल्याला 3 रीडिंग घ्यायचं. कशा कशाचं रीडिंग घ्यायचं बघा. ऑब्झर्वेशन टेबल फॉर कॅल्क्युलेशन म्हणून आहे ते बघा. त्याच्यामध्ये सिरियल नंबर 1, 2, 3 3 सिरियल नंबर दिलेत. ओके. हा त्याच्यामध्ये टाकून घ्या 1, 2, 3 सिरियल नंबर टाकून घ्या 1, 2, 3. कंटिन्यू करा. सिरियल नंबर टाकला 1, 2, 3. आता काय करायचं आपल्याला, पहिला रीडिंग काय घ्यायचं बघा, सप्लाय व्होल्टेज, त्याच्यानंतर करंट, त्याच्यानंतर पॉवर. सप्लाय व्होल्टेज कुठे दिसणार तुम्हाला, व्होल्ट, वॅट मीटर नाही व्होल्ट मीटरला. वॅट मीटर हा पॉवर मेजर करतो, व्होल्ट मीटर हा व्होल्ट मेजर करतो, एमीटर हा करंट मेजर करतो. ओके. हा आपण दिलेलं सप्लाय व्होल्टेज आपल्याला व्होल्ट मीटर मध्ये दिसणार. ओके. चल आपण काय करूया, तिकडचं सप्लाय सध्याला ऑन आहे. हे सप्लाय ऑन करण्याआधी आपलं प्रॉपर कनेक्शन सगळे आहेत का आपण चेक करून घेणे. मगाशी आपण चेक करून घेतलं ना. आपलं सप्लाय ऑन करण्याआधी जे काही इलेक्ट्रिकल सर्किट्स आहेत ते इलेक्ट्रिकल सर्किट प्रॉपर पद्धतीने आपण कनेक्शन केलोय का. ज्यावेळी आपल्याला कन्फर्म वाटतं आपलं कनेक्शन प्रॉपर आहे त्यावेळी आपण काय करायचं, सप्लाय ऑन करायचं. चल आपण सप्लाय इथं ऑन केलं. ओके. हा पहिला रीडिंग आपण घेऊया 150चा. सध्याला सगळ्या रेझिस्टिव्ह लोड, इंडक्टिव्ह लोड, कॅपॅसिटिव्ह लोड सगळी लोड सध्याला कसं आहेत, ऑफ आहेत, बंद आहे. सध्याला बंद आहेत. ज्यावेळी आपण इथं सप्लाय देतो बघा, इकडे कोणतरी या सप्लाय बघायला येतं. 150 होत आहे का सांग मला. ओके. 150 व्होल्ट आपण दिलोय. आता सध्याला एमीटर मध्ये काय आपल्याला करंट दिसतोय का, नाही दिसत. वॅट मीटर मध्ये काय पॉवर दिसतोय का, नाही दिसत. हे का दिसत नाहीये, कारण समोरचे आपण लोड सध्याला ऑन केलेला नाही. मग आपण काय करू, रॅन्डमली थोडं थोडं तिन्हीचं आपण लोड थोडं वाढवत जाऊया. बघा कॅपॅसिटीचं सध्याला 2 लोड वाढवलं. सध्याला व्होल्ट दिलेलं दिसते पण अजून एम्पियर आणि वॅट मीटर आपल्याला दिसत नाही. मग काय करूया आपण, थोडं वॅट मीटरचं कसं व्हायला लागले, पॉवर कमी जास्त व्हायला लागले. पण अजून आपल्याला प्रॉपर रीडिंग किंवा प्रॉपर सेटअप बसेपर्यंत काय करायचं, आपण लोड ऍडजस्ट करून घ्यायचं. तिकडे किती बल्ब लागले सांगा मला बघून. किती आहेत, 7 बल्ब लागले. बरोबर आहे. हे जे इथं मोठं बल्ब लागलेत, ठीक आहे, काय अडचण नाही. बघा आता आपण 150 लोड दिलोय. ओके. हा त्यावेळी आपल्याला करंट आहे 2.2 एम्पियर. व्यवस्थित लिहून घ्या, 2.2 एम्पियर करंट. आणि पॉवर फोर्स दिसते 45 वॅट. पॉवर किती आहे, 45 वॅट. इथं समोर येऊन बघा, नुसतं लिहून घेऊ नका, इकडे येऊन बघा. इथं व्होल्ट मीटर, व्होल्ट किती दिसतं रे, 150. बघा ते करंट किती आहे, 2.2. तिथं पॉवर किती आलंय, 45. सगळेजण येऊन बघून मग कन्फर्म करत जावा. ई बघ सगळ्यांना जमायला पाहिजे. ओके. हा सेकंड रिडिंग ला घ्या सगळे. सेकंड रिडिंग करतोय बघा, इकडे अरे बघा 180 करायचं आपल्याला. 180 झाल्यावर सांगा. झालं. आता फास्ट मध्ये रिडिंग घ्या. लोड आपण चेंजेस करतोय का, नाही. 150 पेक्षा 180 मध्ये इथं काय फरक दिसतोय तुम्हाला, इथं जास्त झाले नाही. हा चला रिडिंग घ्या फास्ट मध्ये. 2.5
नाही 2.6 करंट बघा 2.6 आणि पॉवर घ्या 75 घेतलं. सगळ्यांनी लिहून घेतलं का रिडिंग? हा थर्ड रिडिंग घ्या 200. आता काय फरक दिसतोय तिकडं ते समोर नाही. करंट घ्या त्यावेळी 3.5 जास्त एम्पियर खाल्लंय आणि वॅट मीटर जातोय 130 घ्या. एक मिनिट. हा आता घ्या 190 घ्या. थर्ड 190 घ्या त्यावेळी 3.5 करंट राहू दे. पॉवर 110 वॅट 110. ओके. आता रिडिंग झाल्यानंतर आपण काय करायचं लोड कमी करून घ्यायचं. तिकडचं लोड कमी कर देते. झाला. चला आता तुमचं काय झालं लोड तुम्ही कमी केला. आपण काय करायचं व्होल्टेज पण कमी करून शून्याला न्यायचं. व्होल्ट शून्य झाल्यानंतर काय करायचं सप्लाय आपण येतं लक्षात. बघा आता तुम्हाला पुढे काय काय करायचंय इकडे सगळे समोर इकडे प्रॅक्टिकल नंबर 9 त्याचं तुम्ही काय काय रिडिंग घेतला. पहिला सप्लाय व्होल्टेज V, करंट I, पॉवर P रिडिंग घेतलं सगळे. त्याच्यानंतर कॅल्क्युलेशन मध्ये बघा कॅल्क्युलेशन टेबल पॉवर फॅक्टर cos phi is equal to P/VI. P कुठलं वापरायचं पॉवर जे पहिला रिडिंगला आलं होतं ते सिरियल नंबर 1 साठी, सिरियल नंबर 2 साठी सेकंड पॉवर, 3 साठी थर्ड पॉवर. ओके. फेज अँगल फाय cos phi आल्यानंतर P/VI cos phi आलेलं असते ते cos phi जे आलेलं असते तिथनं तुम्हाला काय करायचंय फाय काढायचं. फाय काढल्यानंतर Q is equal to VI sin phi. फी तुम्हाला माहित आहे I तुम्हाला माहित आहे साइन ऑफ सेकंड नंबरला आलेलं फाय इथं काय करायचं फाय इथं वापरायचं. त्याच्यानंतर अपॅरंट पॉवर S is equal to V into I. फी पण तुम्हाला रिडिंग मध्ये दिले I सुद्धा तुम्हाला रिडिंग मध्ये दिलेला आहे. ओके. त्याच्यानंतर रिझल्ट आणि कन्क्लुजन पूर्ण करायचं. सोबत बघा 50 नंबरला प्रॅक्टिकल रिलेटेड क्वेश्चन्स म्हणून दिलेत. राइट इम्पिडन्स इक्वेशन फॉर ऑल 3 कंडिशन्स ऑफ सिरीज RLC सिरीज सर्किट. 3 कंडिशन कुठलं XL इज ग्रेटर दॅन XC, XL इज लेस दॅन XC आणि XL इज इक्वल टू XC. ह्याचं काय करायचं तुम्हाला तिन्ही कंडिशनचं इम्पिडन्स इक्वेशन तुम्हाला क्लिअर करायचं. क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 2 काय सांगतोय ड्रॉ द फेवर पॉवर ट्रायंगल विथ स्केल फॉर एनी वन रिडिंग. काय करायचं पॉवर ट्रायंगल काढायचं एक रिडिंग साठी. ओके. त्याच्यानंतर अजून 2-3 प्रश्न आहेत. जर तुम्हाला स्पेस सापडलं स्पेस राहिलं तर पुढचा क्वेश्चन अटेम्प्ट करा, नसेल तर 2 क्वेश्चन हा सफिशियंट आहेत. इथे तुमचं प्रॅक्टिकल नंबर 9 डिटर्मिनेशन ऑफ ऍक्टिव्ह रिएक्टिव्ह आणि अपॅरंट पॉवर कंझ्युम्ड इन गिव्हन RLC सिरीज सर्किट हा पूर्ण झालेला आहे. तुम्हाला त्याचं रीडिंग दिले, कॅल्क्युलेशन दिलेत